जय महाराष्ट्र, मी भक्ती आंबेडकर। पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना। अहमदनगरमधील लहान मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी बीड आणि उस्मानाबाद बंदची हाक देण्यात आली आहे। तर रविवारी रात्री हिंगोलीमध्ये चांदूर बाजारहून पंढरपूरला जाणाऱ्या बस फोडून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणातील दोषींना फाशी व्हायला हवी अशी मागणी बस फोडणाऱ्यांनी केली आहे। दरम्यान हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे। या प्रकरणातील 3 आरोपींना 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी पाठवण्यात आली आहे। अहमदनगरमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार हत्या प्रकरणाचे पडसाद हिंगोलीत ठिकठिकाणी उमटलेत। शासकीय विश्रामगृहासमोर एसटीवर दगडफेक करून एसटी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। तर सावरखेडा येथे प्रवाशांना उतरवून एसटीच्या काचा फोडून एसटी जाळण्यात आली। मराठा शिवसैनिक सेनेच्या कार्यकर्त्यांनी एसटी फोडून जाळण्याची जबाबदारी स्वीकारली असून मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय राटकर यांनी अहमदनगरमध्ये जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे सुद्धा यावेळी त्यांच्यासोबत होते। दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन विजय राटकर आणि धनंजय मुंडे यांनी दिलंय। पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उचलणार असल्याचंही मुंडे यांनी स्पष्ट केलंय। अहमदनगरमधील अल्पवयीन बलात्कार आणि हत्येप्रकरणी गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांना नगरमध्ये घेराव घालण्यात आला। चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केसरकरांना घेराव घातला। केसरकर नगरमध्ये पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले होते। राम शिंदेंसोबतचा व्हायरल फोटो विरोधकांनी दाखवत हल्लाबोल केला, पण प्रत्यक्षात त्या फोटोत असलेला तो आरोपी नव्हता। यावरून राम शिंदेंवर आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी असं मुख्यमंत्र्यांनी सुनावलं। धनंजय मुंडेंनी यावर दिलगिरी तर व्यक्त केली, पण मुख्यमंत्र्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। पुरावा कायद्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आरोपीचा फोटो जाहीर करून आरोपीसाठी बचावाला संधी तर दिली नाही ना, असा प्रश्न देखील उपस्थित केलाय। मुंबईच्या मालाडमधल्या इन्फिनिटी मॉल बाहेर ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार पाहायला मिळाला। दारूच्या नशेत झिंगलेल्या ड्रायव्हरनं गाड्यांबरोबरच माणसांनाही उडवलं। दारूच्या नशेत असलेला हा ड्रायव्हर IAS ऑफिसरचा मुलगा असल्याचा दावा केला जातोय। पोलिसांच्या माहितीनुसार यात 3 जण जखमी झालेत। प्रत्यक्षदर्शींनी मात्र 25 ते 30 माणसांना उडवल्याचा दावा केलाय। प्लॅटफॉर्मवर लोकलच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या तरुणीवर एका गर्दुल्यानं चाकू हल्ला केल्याची घटना रविवारी मध्य रेल्वेच्या दादर स्टेशनवर घडली। रात्री 8:27 दरम्यान ही घटना घडली। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर पुष्पा पाखरे ही तरुणी लोकलची वाट पाहत उभी असताना अचानक गर्दुल्यानं तिच्यावर चाकू हल्ला केला। त्यामुळे एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। लातूर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात 9 प्रवासी जागीच ठार झालेत। उदगीर अहमदपूर मार्गावरील कल्लूर गावाजवळ हा अपघात झाला। एकुरका रोड जवळ जीप आणि कंटेनरची टक्कर झाली आणि त्यात 9 प्रवासी ठार झालेत। या जीपमधून प्रवाशांची बेकायदा वाहतूक केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे। सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला घेण्याची तयारी विरोधकांनी केली आहे। डाळ घोटाळा, पूरक पोषण आहार घोटाळा तसंच जय महाराष्ट्रने आवाज उठवलेली औरंगाबाद जिल्ह्यातील सावकारशाहीची बातमी या सर्वांवर सभागृहात सरकारला कोंडीत पकडण्याचा निर्धार विरोधी पक्षांनी केलाय। मंत्रिपद मिळाल्यानं नाराज झालेले विनायक मेटे आणि त्यांच्या शिवसंग्राम संघटनेचे पदाधिकारी संतप्त झाले। त्यामुळे दसऱ्यापर्यंत सत्तेत सहभागी करून घेतलं नाही तर थेट सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा मेटेंनी सरकारला दिलाय। शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली। या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। विशेष म्हणजे या बैठकीला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील ही उपस्थित होते।
केंद्रीय माहिती आयोगानं भाजप काँग्रेस सहित 6 प्रमुख पक्षांच्या नेत्यांना नोटीस बजावली आहे। माहिती अधिकारात उत्तर न दिल्यानं ही नोटीस बजावण्यात आली आहे। या नेत्यांमध्ये भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचाही समावेश आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना ही नोटीस पाठवण्यात आली आणि या सर्वांना 22 जुलैला आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले। नवी मुंबई महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामावर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात सोमवारी नवी मुंबई बंदची हाक देण्यात आली। आंदोलनापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कारवाईला पावसाळ्यापुरती स्थगिती दिल्यामुळे भाजपने बंदमधून माघार घेतली आहे। परंतु प्रकल्पग्रस्तांचा उत्साह पाहता इतर पक्षांनी मात्र बंदला पाठिंबा दर्शवलाय। नवी मुंबईतील अनधिकृत इमारतीतील रहिवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुर्तास दिलासा दिलाय। अनधिकृत बांधकामं पाडण्याची मोहीम थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। वर्षा बंगल्यावर नवी मुंबईच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी त्यांच्यातील चर्चेनंतर नवी मुंबईतील अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या मोहिमेला मुख्यमंत्र्यांनी तुर्तास स्थगिती दिली आहे। स्वाभिमानी संघटनेनं नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथील व्यापारी असोसिएशन कार्यालयाची तोडफोड केली आहे। गेल्या काही दिवसांपासून कांदा व्यापारी शेतकऱ्यांच्या नियमनमुक्तीच्या निर्णयाविरोधात संपावर आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि सर्वसामान्यांना अव्वाच्या सव्वा दरानं भाजी खरेदी करावी लागते। पिंपरी चिंचवडच्या देहू रोडमधील महात्मा फुले भाजी मंडईमध्ये रविवारी बंद पाळण्यात आला होता। आडत्यांकडून 5 ते 10% आडत वसूल केली जाते। या आडत वसुली विरोधात व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी कडकडीत बंद पाळला आहे। भाजी मंडईतील 110 दुकानदारांनी बंदमध्ये सहभाग घेतला। यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचीही तारंबळ उडाली। सातारा महाबळेश्वर रस्त्यावरील कन्हेर धरणाजवळ 7 फुटी मगर आढळली। सध्या त्यांचा प्रणयकाळ असल्याने हे प्राणी जलाशयाच्या काठावर आढळून येतात। काही तरुणांनी या मगरीच्या पाठीवर बसून आणि तिला दोरीनं बांधून दिवसण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे चवताळलेल्या मगरीच्या हल्ल्यात कडव नामक तरुण जखमी झालाय। दरम्यान मगरीला आता पुण्याच्या कात्रज उद्यानात पाठवण्यात आलंय। साईबाबांच्या शिर्डीमध्ये आजपासून 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। साई मंदिराच्या 4 नंबर गेट समोर एक प्रवेशद्वार बनवण्यात आलं असून संपूर्ण साई मंदिराला वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलंय। साईबाबांच्या दर्शनाला देशभरातून येणाऱ्या साई भक्तांसाठी या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था तसंच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था साई संस्थांकडून करण्यात आली आहे। औरंगाबादेत अंगातील भूत काढण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीला जबर मारहाण करण्यात आली। सुनीता जाधव असं मारहाण करणाऱ्या महिलेचं नाव असून गेल्या 3 वर्षांपासून ही महिला मुलीला मारहाण करत तिच्याकडून घरकाम करून घेत होती। त्या मुलीला होत असलेली मारहाण पाहून काही लोकांनी पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी त्या मुलीची सुटका केली। आरोपी सुनीता जाधवला आता पोलिसांनी अटक केली आहे। मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या जुलैमध्ये मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली। मुंबईला वर्षभर लागणाऱ्या पाण्यापैकी 50% अधिक म्हणजे 7 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झालाय। त्यामुळे मुंबई महापालिकेकडून पाणी कपात लवकरच मागे घेण्याची शक्यता आहे। ते 40 वर्षे संक्रमण शिबिरात राहिल्यानंतर सुमारे 134 रहिवाशांना म्हाडातर्फे गिरगावातील पिंपळवाडी येथे कायमस्वरूपी घर देण्याचा निर्णय झालाय। सुमारे 45 ते 50 रहिवाशांना घरांचा ताबाही मिळालाय। मात्र मेट्रोमुळे विस्थापित होणाऱ्या 90 गिरगावकरांना ही घरे देण्याचा सरकारी आदेश निघालाय। या निर्णयास संक्रमण शिबिरातील रहिवाशांनी तीव्र विरोध केला असून आमची घरे का हिसकावून घेता असा सवाल त्यांनी म्हाडाला केलाय। पारसिक बोगद्याच्या परिसरात असलेल्या झोपड्यांचे सर्वेक्षण करून 15 दिवसात त्या जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू करण्याचा निर्णय सरकारी यंत्रणांनी घेतलाय। तरी कुठल्याही पुनर्वसनाशिवाय होणाऱ्या या कारवाईला राष्ट्रवादी काँग्रेसनं तीव्र विरोध केलाय। ही संभाव्य कारवाई अन्यायकारक असून पर्यायी घर न देता कारवाईचा प्रयत्न झाला तर तो प्रखर आंदोलन करून हाणून पाडला जाईल असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय। कल्याण पूर्वेकडील अत्यंत धीम्या गतीने सुरू असलेले स्कायवॉकचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप मनसेमार्फत करण्यात आलाय। संपूर्ण स्कायवॉकचं
स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी केली। ऑडिटचा अहवाल योग्य असल्यास स्कायवॉक नागरिकांसाठी खुला करण्यात यावा अशी विनंतीही त्यांनी पालिका आयुक्तांना केली आहे। मुंबई विद्यापीठ सोमवारी आपला 160वा वर्धापन दिन साजरा करत असताना जुलै महिन्याचा पगार देण्यासाठी विद्यापीठाच्या तिजोरीत पैसेच नसल्याचे प्रकरण समोर आले। या प्रकरणी अनेक माजी सिनेट सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले। मुंबईतील सुमारे 30 शाळांमधील अनेक शिक्षकांचे मान्यतेचे प्रस्ताव आयुक्त कार्यालयाच्या दिरंगाईमुळे प्रलंबित असल्याचा आरोप शिक्षक परिषदेने लावलाय। शिवाय तत्काळ संबंधित शिक्षकांची प्रलंबित प्रकरण निकाली काढली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शिक्षक परिषदेच्या मुंबई उत्तर विभागाच्या अध्यक्षांनी दिलाय। अकरावी प्रवेशाची तिसरी यादी जाहीर झाल्यानंतरही जवळपास 1000 विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत। त्यांच्यासाठी शिक्षण उपसंचालक विभागातर्फे 18 जुलैला चौथी यादी जाहीर करण्यात येणार आहे। 11वी प्रवेशाच्या 70,000 जागा रिक्त असून एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही असं आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले। पुण्यात 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या 3 फेऱ्या झाल्यानंतरही आतापर्यंत एकूण 4844 विद्यार्थी कोणत्याही प्रवेशाविना राहिलेत। त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना 18 जुलैला जाहीर होणाऱ्या चौथ्या फेरीत पसंतीच्या कॉलेजात प्रवेश मिळणार का असा प्रश्न निर्माण झालाय। रेल्वेच्या ई-तिकीट आरक्षणासाठी आयआरसीटीसीचं संकेतस्थळ सुरक्षितच आहे असा दावा आयआरसीटीसीचे अधिकारी करतायत। मात्र तिकीट आरक्षण प्रक्रिया जलदगतीने पार करण्यासाठी सॉफ्टवेअरचा आधार घेतला जात असल्याचं रेल्वे सुरक्षा दलाच्या पश्चिम विभागाच्या महानिरीक्षकांनी सांगितलंय। यावर उपाय म्हणून आयआरसीटीसीची पत्रव्यवहार झालाय। वर्षानुवर्षे खाकी रंगात दिसणारे एसटी महामंडळातील कर्मचारी लवकरच नव्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसणार आहेत। लवकरच एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांना आधुनिक विविध हवामानांना अनुकूल स्मार्ट नवीन लुक आणि एसटीची नवीन ओळख सांगणारा गणवेश मिळणार आहे। प्रवाशांची घटणारी संख्या आणि तोट्याचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाने सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी वाहतुकीची त्रिसूत्री राबवण्याचा निर्णय घेतलाय। मार्गफलक सुस्पष्ट स्वच्छ असणं, वक्तशीरपणा सुधारणं आणि प्रवासापूर्वी बसेस तांत्रिकदृष्ट्या सक्षम स्वच्छ असणं यांचा या संकल्पनेत समावेश करण्यात आलाय। दरवर्षी राज्यभरातील एसटी अपघातातील जखमी तसेच मृत प्रवाशांच्या वारसांना मुठभर नुकसान भरपाई दिली जाते। आता महामंडळाकडून मात्र सर्वसामान्य प्रवाशांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केली जात असल्याचं समोर आलंय। त्यामुळे एसटी महामंडळानं यापुढे किमान 160 कोटींच्या वसुलीचे लक्ष्य ठेवलंय। गुन्ह्यांचा तपास पुरेशा गांभीर्याने न करता केवळ तपासाची औपचारिकता पार पाडणाऱ्या राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांसाठी एक धोक्याची सूचना आहे। आरोपी न्यायालयात निर्दोष सुटले तर त्याची नोंद आता पोलीस महासंचालकांकडून घेतली जाणार आहे। सर्वाधिक गुन्हे निर्दोष सुटणाऱ्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र यादी तयार केली जाणार असून संबंधितांना विशेष प्रशिक्षणासह त्यांच्या गांभीर्याप्रमाणे कार्यवाहीला सामोरे जावं लागणार आहे। शहरातील पाणी कपात सोमवारपासून रद्द करण्याचा निर्णय महापौरांनी जाहीर केला असला तरी सद्यस्थितीत ही कपात मागे घेतली जाणार नसल्याचं रविवारी स्पष्ट झालंय। पाणी कपात रद्द होण्यासाठी धरणं भरण्याची प्रतीक्षा पुणेकरांना करावी लागणार आहे। मेल एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी आयआरसीटीसीकडून रेडी टू ईट खाद्यपदार्थ देणारी सेवा सुरू करण्यात आली आहे। रेल्वे प्रवासादरम्यान खाद्यपदार्थांचं पाकिट प्रवाशांना मिळेल आणि ते प्रवाशांसमोरच उकळत्या पाण्यात 5 मिनिटं ठेवून त्यांच्यासमोर उघडलं जाईल। प्रथम गरीब रथ एक्सप्रेसमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली शहरात आतापर्यंत 7507 जणांना तापाची लागण झाल्याची माहिती समोर आली। त्यापैकी 19 रुग्ण मलेरियाचे आहेत। मात्र वातावरण बदलामुळे व्हायरल फीवर सगळीकडेच असतो असं सांगून साथ नसल्याचा दावा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलाय।
अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली नियोजित पनवेल महानगरपालिकेची जनसुनावणी कोकण भवन इथे पार पडली। जनसुनावणीवेळी आपल्या हरकती आणि तक्रारी नोंदवलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती। कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखालील ही जनसुनावणी पार पडली। पश्चिम रेल्वेच्या स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून रेल्वे सुरक्षा बल आणि महापालिका प्रशासन आमने-सामने आलेत। स्थानकाबाहेरचा परिसर नो हॉकिंग झोन म्हणून घोषित करण्यासाठी आरपीएफनं महापालिकेला पत्र पाठवले। स्थानकांच्या आत फेरीवाल्यांवर कारवाईचे अधिकार आरपीएफकडे आहेत। स्थानकाबाहेरच्या परिसराची जबाबदारी महापालिकेचीच आहे। कुलाबा वंदरे सिल्क मेट्रो पी रेल्वे प्रकल्पासाठी विधान भवन मनोरा आमदार निवास जवळील काही जागा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला तातडीने हस्तांतरित करण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने काढला। या जागांमध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या आणि सरकारी कार्यालयांचा समावेश आहे। ही जागा मेट्रोसाठी 5 वर्षांकरता ताब्यात घेतली जाईल। पुणे जिल्ह्यातील विविध न्यायालयातील दावे खटल्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचं प्रमाण 7% इतकं आहे। सुमारे 20,000 ज्येष्ठ नागरिक न्याय मिळवण्यासाठी न्यायालयाचे खेटे घालत आहेत। ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित खटले दाव्यांची सुनावणी प्राधान्यानं करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले असले तरी त्याची अंमलबजावणी करणं अवघड जात आहे। शेतातून भाजीपाला थेट ग्राहकांच्या दारात हा उपक्रम डोंबिवलीमध्ये शॉप फॉर द चेंज या संस्थेनं राबवलाय। रास्त दरात ताजा भाजीपाला त्यामुळे डोंबिवलीकरांना उपलब्ध होतोय। शेतकऱ्यांना आणि ग्राहकांनाही त्यामुळे फायदा होताना दिसतोय। डोंबिवली पूर्वेला टिळकनगरमध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। बाजारभावापेक्षा कमी दरात मिळणाऱ्या ताजा भाजीपाला खरेदी करण्यासाठी मुंबईकरांची झुंबड उडू लागली। रविवारी अवघ्या 3 तासात मुंबईकरांनी तब्बल 40 क्विंटल भाजीपाला विकत घेतला। भाजीपाला नियमनमुक्तीच्या निर्णयामुळे अडत दलाली हमालीचा खर्च बंद होणार असल्याने ग्राहकांना स्वस्तात भाजीपाला मिळण्यास मदत होणार आहे। अमरनाथ यात्रेसाठी सोमवारी 1755 भाविकांची नवी तुकडी कडेकोट बंदोबस्तात रवाना झाली। या तुकडीत 1442 पुरुष, 333 महिला आणि 52 गाड्यांचा समावेश असून या सर्वांनी जम्मू बेस कॅम्प सोडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर आता पुन्हा यात्रा सुरू झाल्यानं भाविकांनी समाधान व्यक्त केलंय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। दिल्ली आणि केंद्रातील संबंध या सरकारने भारत-पाकिस्तान संबंधांसारखे करून टाकलेत अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे। जर अडथळे आणले गेले नसते तर यापेक्षा 4 पट प्रगती आमच्या सरकारने केली असती असे केजरीवाल म्हणाले। राज्यावर चांगलीच पकड असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता दार्जिलिंगकडे विशेष लक्ष दिल्यानं गोरखा जमनामुक्ती मोर्चा काळजीत पडलेत। नेपाळी कवी भानुभक्त आचार्य यांच्या 202व्या जयंतीनिमित्त दार्जिलिंग येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी एकाच दगडात 2 पक्षी मारलेत। या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठीही उपस्थित होते। उत्तर प्रदेशात काँग्रेसतर्फे मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार आणि ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित ज्या मंचावर जाणार होत्या तो कोसळल्याचं वृत्त आहे। सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर आणि शीला दीक्षित यांचा रोड शो लखनौमध्ये आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी दीक्षित आणि बब्बर उभे राहणार असलेल्या ट्रकवरचा एक प्लॅटफॉर्म तुटला। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना भांडवली बाजारात 12% गुंतवणूक करू शकते असं केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी रविवारी जाहीर केलंय। ईपीएफओनं 30 जूनपर्यंत भांडवली बाजारात 7,568 कोटी रुपये गुंतवलेत। राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात ही गुंतवणूक करण्यात आली आहे असं बंडारू दत्तात्रय यांनी म्हटलंय। महागाई कमी असल्याचा गाजावाजा करणाऱ्या टीकाकारांना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी महागाई कशी कमी आहे हे दाखवण्याचं आव्हान रविवारी दिलं। विकासापेक्षा किमती कमी ठेवण्याला प्राधान्य असल्याचं राजन यांनी स्पष्ट केलंय।
प्राप्तिकर विवरणपत्र विना गुंतागुंत भरण्यासाठी करदात्यांनी ई फायलिंगच्या पर्यायाचा वापर करावा असं आवाहन प्राप्तिकर विभागानं केलंय। विवरणपत्र भरण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै आहे। सरकारने सुवर्ण बॉन्ड योजनेसाठी चौथ्या टप्प्यात सोन्याचे मूल्य प्रति ग्रॅम 3119 रुपये ठरवले। ही योजना सोमवारपासून खुली होते। नव्या योजनेअंतर्गत आता 1 ग्रॅम सोन्यासही बॉन्ड खरेदी करता येणार आहे। दीर्घकाळ प्रतीक्षित असणारा हुवाईचा ऑनर 8 येत्या आठवड्यात लॉन्च होतोय। याचा लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून 4 दिवसात तब्बल 50 लाख जणांनी नोंदणी केली आहे। स्मार्टफोनची किंमत 20,000 रुपये इतकी आहे। आयफोन 7चा व्हिडिओ लीक झाला। यामध्ये आयफोन 7चे फीचर्ससह जबरदस्त लुक दिसतायत। ॲपल आयफोन 7चे 2 व्हर्जन असणार आहेत। एका व्हर्जनचा रंग सिल्वर तर दुसऱ्याचा ग्रे असणार आहे। तसंच आयफोन 7 प्लस मध्ये तब्बल 256 GB स्टोरेज असेल। ॲपलचा सर्वात जास्त किंमत असणारा फोन आहे। भारतामध्ये याची किंमत 71,000 असेल। महाफासमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।